धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि अनन्तलिखे। तथागतदेव मनुष्यपूजितं बुद्धं नमसामसुवतिवतो। यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि अनन्तलिखे। तथागतदेव मनुष्यपूजितं धम्मं नमसामसुवतिवतो। यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि अनन्तलिखे। तथागतदेव मनुष्यपूजितं संघं नमसामसुवतिवतो। या भूमीवरील अंतरिक्षातील देवी देवता मनुष्य या भगवंताच्या बुद्ध धम्म आणि संघ याला शरण जाऊन तर दुःखातून मुक्त होत आहेत। तेव्हा आपणही येथे जमलेले सर्वजी सबले जनसमुदाय आहे त्या सर्वांना मी अशी विनंती करतो की या ज्याप्रमाणे समजा सर्व देवी देवता या भगवंताच्या बुद्ध धम्म संघ म्हणजे या जगातील 3 रत्न मौल्यवान रत्न आहेत। या मौल्यवान रत्नाला शरण जाऊन आपलं कल्याण करून घेतलेले आहेत। तेव्हा आपणही या 3 या मौल्यवान रत्नाला शरण जाऊन आपण आपलं कल्याण करून घेऊया। जगत वंदनीय जगद्गुरु महाकरुणे भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन मूर्तीला आचार विचाराला पंचांग प्रणाम करून द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तमाम बोधाची मातृसंस्था मातृस्थाने महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या वायुगतीने चाललेल्या कार्याला वंदन. कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर, संस्थेचे सल्लागार बाळासाहेब आंबेडकर यांनाही माझा सविनय जय भीम. आजची या आषाढ पौर्णिमेनिमित्ताने आपण हा ग्रंथ वाचण्याचा जो समजा कार्यक्रम केलेला आहे तो या लॉकडाऊनमुळे प्रत्येक वर्षी विहारामध्ये हा 3 महिने सतत आपला ग्रंथ भगवान बुद्धाने लिहिलेला समजा सरळ आणि सोप्या भाषेत लोकांना समजेल असा लिहिलेला हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ धम्मशील बौद्धविहार सेवा समितीमध्ये प्रत्येक वर्षी वाचला जात असत. पण या महामारीमुळे आपण एकत्र येऊ शकत नाही, म्हणून हा ग्रंथ आहे स्वतंत्र घरी वाचण्याचा क्रम मी ठेवलेला आहे. त्यानिमित्ताने मी हा ग्रंथ मला जसं समजेल तसं मी आपल्याला सरळ आणि सोप्या भाषेत सांगून देईन. तेव्हा आजपासून नियमितप्रमाणे संध्याकाळी 7:30 वाजता हा ग्रंथ चालू होईल. तेव्हा प्रत्येकाने हा ग्रंथ ऐकून घ्यावा, कारण बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी फार मौल्यवान देणगी अशी या ठिकाणी दिलेली आहे. आणि तो ग्रंथ संपूर्ण ग्रंथ जर ऐकलात तर खरोखर आपल्या जीवनाचं महत्त्व आपल्याला कळेल आणि खरे बाबासाहेब कळतील आणि भगवंतांनी सांगितलेला जो धम्म आहे तो धम्मही समजा आपल्याला समजा. तेव्हा कृपया आपण दररोज 7:30च्या वेळेमध्ये हा ग्रंथ ऐकून घ्यावा अशी मी आपणास विनंती करून आजच्या या आषाढी पौर्णिमेनिमित्ताने हा ग्रंथ चालू केलेला हा म्हणजे समजा वर्षावास 3 महिन्याचा वर्षावास आहे. आणि वर्षावास म्हणजे आषाढी पौर्णिमेपासून चालू असतो. भगवंत जन्मप्राप्ती आषाढी पौर्णिमेला झाली आणि भगवंताला ज्ञानाची प्राप्ती या आषाढी पौर्णिमेला झाली. आणि महामायाच्या उदरामध्ये भगवंताने जन्म ज्या टायमाला महामायाला समजा स्वप्न पडले ती आषाढी पौर्णिमाच होती. आणि राहुलचा जन्म झाला त्या आषाढी पौर्णिमेलाच आहे. आणि भगवंताने साम्यक समबुद्ध झाल्यानंतर 7 वर्षांनी म्हणजेच आपल्या आईला 33 लोकांमध्ये जाऊन हा धम्म म्हणजे समजा 33 लोकांमध्ये जाऊन भगवंताने समजा या धम्म समजा भगवंताने सांगितला. आणि तोच धम्म या ठिकाणी या धम्माचं आपण अवलोकन करत आहोत, म्हणजेच हा धम्म आपण ऐकत आहोत. तेव्हा हा भगवंताने समजा या ठिकाणी भगवंताचं प्रथमतः या ठिकाणी असं केलेलं आहे. हा ग्रंथ जो आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित हा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या पठणाला आपण सुरुवात करत आहोत. या आषाढी पौर्णिमेचं महत्त्व थोडक्यात सांगितलेलं आहे. वर्षावास म्हणजे काय, तर त्या टायमाला भगवंताच्या टायमाला, आणि वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे निवास करणे, तर 3 महिने भिक्षू लोक या काळामध्ये आपलं समजा वर्षावास समजा म्हणजे एका ठिकाणी राहून समजा हा वर्षावास करत होते. म्हणून आपण उपासक लोक ते बाबासाहेबांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे हा ग्रंथ ऐकून आपण हा वर्षावास साजरा करत असतो. तर त्याप्रमाणे या ग्रंथाला मी समजा सुरुवात करत आहे. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे
एक राज्य नव्हते. संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता. त्यापैकी काही राज्यावर एका राजाची सत्ता होती तर काहींवर एका राज्याची सत्ता नव्हती. आणि 6व्या शतकातील गोष्ट आहे. म्हणजे भगवान बुद्धाच्या जन्मापूर्वीची पासून या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्या टायमाला असे राज्य होते की छोटे छोटे राज्य होते आणि त्या ठिकाणी काही देशावर समजा राजाची सत्ता होती तर काही राज्यावर देशाची सत्ता नव्हती असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. राजाची सत्ता असलेली राज्ये संख्येने एकूण 16 होती. त्याची नावे अंग, मगध, काशी, कौशल, व्रजी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, आश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज ही हो. ज्या ज्या देशावर राजाची सत्ता होती त्या त्या देशाची नावं या ठिकाणी लिहिलेली आहे. बाबा त्या ठिकाणी समजा कोणती कोणती समजा व्रज्य आहे, मल्ल आहे, चेदी आहे, वत्स आहे, कुरु आहे, पांचाळ आहे, मत्स्य आहे, सौरसेन आहे, आश्मक आहे, अवंती, गांधार आणि कांबोज ही अशा राज्यावरती समजा काही राज्याची सत्ता होती. ज्या राजावर राजाची आधी सत्ता नव्हती तीही होत कपिल वस्तूचे शक्य. आता जे समजा आता हे काय आहे, भगवंताचं गाव आहे कपिल वस्तू. भगवंताचा जन्म या कपिल वस्तूमध्ये झाला तर याच्यावरती समजा कोणाची सत्ता नव्हती असं या ठिकाणी याच्यात लिहिलं आहे. पावा, कुसिनारा येथील मल्ल वैशालीचे लिच्छवी आणि मिथिलचे विदेह आणि रामग्रामचे कोलिय आणि अल्लकपचे बही, रेसपुतचे कलिंग, पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्याची राजधानी सुषमारगिरी होती ते फक. म्हणजे ज्या राज्याची आधी सत्ता नव्हती ती ही कपिल वस्तूचे. म्हणजे ते कुठे कपिल वस्तू म्हणजे कोणते लोक होते तिथं, ते शाक्य, त्या शाक्य लोक होते तिथे समजा. त्याची समजा वरी हे अशी काही राज्यात किंवा हे कलिंग, पिप्पवलनचे समजा मौर्य आणि ज्याची राजधानी समजा सुषमागिरी होती ते भक. ज्या राजावर राजाची सत्ता होती त्या राजांना जनपद म्हणत. आता ज्याच्यावर समजा राजाची सत्ता होती त्याला समजा काय म्हणायचे, जनपद म्हणायचे. ज्याच्यावर राजाची सत्ता ते जनपद आहे. आणि ज्या राजाची सत्ता नव्हती त्या राजांना संघ किंवा गणराज असे म्हणत असत. ज्याच्यावर राजाची सत्ता होती त्याला काय म्हणायचे, जनपद. आणि ज्याच्यावर राजाची सत्ता नव्हती त्याला काय म्हणायचे, गण किंवा म्हणजेच संघ. ज्या ठिकाणी समजा संघाची स्थापना केली जात असत त्याला त्या ठिकाणी समजा त्याच्यावर राजाची सत्ता नव्हती तिथं संघाची स्थापना व्हायची. कपिल वस्तू येथील शक्याच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशीच माहिती मिळत नाही. आणि कपिल वस्तूमध्ये सुद्धा शासन पद्धतीविषयी विशेष अशी काही माहिती मिळत नाही असे या ठिकाणी सांगण्यात आले. या राजाची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही. आता या कपिल वस्तूवरती कुणाची सत्ता होती का नव्हती हे मात्र माहीत नाही असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. तथापि हे मात्र निश्चित की शक्यांचा गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते ते आळीपाळीने राजसत्ता चालवित होते. म्हणजे ज्या ठिकाणी शक्य होते
त्या शक्यात म्हणजे समजा गणतंत्र म्हणजे समजा संघ होता, त्या ठिकाणी काय करायचे लोक आळीपाळीने म्हणजे एकाची समजा राज्यसत्ता झाली की दुसरे राज्य चालवायचा, दुसऱ्याची झाले की तिसरे चालवायचं, म्हणजे आळीपाळीने समजा ते राज्यसत्ता चालवित होते असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तथापि हे मात्र निश्चित हे अशा प्रकारे राज्यसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुख राजाला राजा अशी संज्ञा होती. आणि ज्याच्या समजा घरातील समजा राज्य चालवणारा असेल त्या घराण्याला काय म्हणायचे, राजा अशी संज्ञा, म्हणजे त्याला राजा असं म्हणायचे. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी सिद्धोदनाची होती. ज्या समजा भगवान बुद्धाचा जन्म ज्या ठिकाणी होणार होता ते राजे सिद्धोदन, त्यांचा जन्म होणार होता त्यावेळी समजा तिथं कोणाची सत्ता होती, राजा सिद्धोदनाची होती. राजा सिद्धोदन कोण होते, हे भगवंताचे वडील होते. आणि त्या ठिकाणी त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांची जी सत्ता जी होती कोणाची होती, तर सिद्धोदनाची होती. शक्यांचे राज भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते. आणि ही कपिल जी वस्तू जी होती म्हणजे शक्य ज्या ठिकाणी राज्य करत होते ते कुठे होते, भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात होते असे या ठिकाणी सांगण्यात आले आहे. ते एक स्वतंत्र राज्य होते, परंतु कालांतराने कौशल देशाच्या राजाने शक्यावर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यास यश मिळवले. आणि त्या टायमाला समजा सिद्धोदनाची समजा राजा होण्याची समजा ही होती. आणि त्याच टायमाला कौशल देशाचा राजा याने काय केले, त्या राजावरती स्वारी करून समजा ते आपल्या ताब्यात घेतलं असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. कौशल अधिपत्याच्या अधिसत्तेमुळे शक्यांना कौशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राज्यसत्तेचे काही अधिकार वापरणे शक्य झाले होते. आणि त्या कौशल देशाने समजा त्याच्यावर स्वारी करून आपल्या ताब्यात घेतल्यानंतर जसं राजानं सांगल त्याप्रमाणे त्याला वागणं शक्य होतं, त्याप्रमाणे त्याला वागावं लागत होतं. तत्कालीन राज्यात कौशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. कौशल देशाच्या राजातील काय होते, एक सामर्थ्यशाली असे मोठे असे राजे होते या ठिकाणी सांगण्यात आले. मगधाचे राज्य तसेच प्रबळ होते. कौशल देशाचा राजा प्रसेनजित, आणि त्या कौशल देशाचा राजा कोण होता, प्रसेनजित होता. या प्रसेनजितानं या आपल्या ताब्यात हे राज्य घेतलेलं होतं. मगध देशाचा राजा बिंबिसार सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते. आणि मगध देशाचा राजा बिंबिसार, तर कौशल देशाचा राजा प्रसेनजित. आणि राजा बिंबिसार हा भगवंताचे त्यांचे समजा पूर्व काळाचे समजा काय त्याचे समकालीन होते. आता शक्यच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू होते. ज्या ठिकाणी शक्यवंशी होते त्या ठिकाणी त्या वस्तूचं नाव काय होतं, त्या गावाचं नाव काय होतं, राजाचं नाव काय होतं, कपिलवस्तू हे होते. कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेता कपिल मुनी याच्या नावावरून पडलेले असावे. त्या ठिकाणी अंदाज वर्तवलेला आहे की त्या ठिकाणी कपिल नावाचा समजा एक मुनी होते, त्याच्यावरून नाव पडला असावं असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. कपिल वस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शक्य राहत होता. त्या कपिल वस्तूमध्ये जयसिंह नावाचा एक शक्य, म्हणजे ते सर्व कोण होते, शक्यवंशी होते, शक्य राहत होता सांगितलं. सिन्हू आणि सिन्हू नावाचा त्याला एक मुलगा होता. सिंहनूचा विवाह कच्छनाशी झाला. त्याला सिद्धोदन, दौत्यदन, शुक्लोदन, चक्योदन व अभितोदन
असे 5 पुत्र होते. आता या ठिकाणी याने याच्यासाठी लिहून ठेवलेला आहे की भगवंताचा जन्म त्या कपिलवस्तूमध्ये झालेला आहे, सख्य कुळामध्ये. पण त्या ठिकाणी त्याच्या आज्याचं नाव इथं निवड केलेलं आहे. आणि त्यानंतर त्याला मुलं झाली. त्याची मुलं समजा आहेत, त्याचा सिंहाणू हा त्याचा सिंहाणू होता. आणि त्याच्या पत्नीचं नाव काय होतं? कच्चा नसी. त्याच्याचे समजा ते हे दोघं हे होते. आणि त्याला पुत्र झालेले आहेत, सिद्धोदन, दैत्यदन, शुक्लोदन, शक्योदन आणि अभिता 2 असे 5 पुत्र झालेले आहेत. आता त्या उभयताना 5 मुलं झाल्या. त्या 5 मुलामध्ये राजा सिद्धोदनाचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि त्याला 2 कन्या होत्या. अमिता आणि प्रमिता या नावाच्या 2 कन्या कोणाला होत्या? त्या सिंहणूला. त्याच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य असे होते. आताही समजा या गोत्राचा उल्लेख समजा कधी कधी होत असतो. आपल्या शक्यतो जास्ती या गोत्राचा उल्लेख होत नाही. पण त्यावेळी समजा या गोत्राचा उल्लेख केलेला आहे किंवा त्याचं गोत्र काय आहे? आदित्य असे होते असं सांगितलं. सिद्धोदनाचा विवाह महामायाशी झाला होता. तिच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षण असे होते. सिद्धोदनाचा समजा का विवाह झाला होता. तिच्या पित्याचे नाव अंजन होते आणि आईचे नाव सुलक्षण होते. आणि त्या महामायेशी राजा सिद्धोदनाचा विवाह झालेला आहे. आणि त्याचे जे सासू सासरे आहेत त्या सासू सासऱ्याचं नाव या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. सिद्धोदन हा मोठा योद्धा होता. जेव्हा सिद्धोदनाने शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. त्यावेळेस एखादं शौर्य दाखविलं, शूरपणा दाखविल्यानंतर दुसरी पत्नी तिसरी पत्नी करण्याची अनुमती होती. त्याप्रमाणे त्याने सिद्धोदनाने एक शूरपणा दाखवला. त्यावेळेस समजा त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती दिली. त्याने महाप्रजापती म्हणजे महामायाचे समजा दुसरी पत्नी करण्याची समजा त्याला अनुमती दिलेली आहे. महामायाची समजा ती वडील बहीण होती. सिद्धोदन